नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या तासाला आपण कॅन व कूड या दोन मॉडल ऑक्झिलरीचे उपयोग पाहणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिले बघा बरं कॅनचा जो पहिला उपयोग आहे तो म्हणजे प्रेझेंट ॲबिलिटी. या कॅनचं समानार्थी म्हणून आपल्या इथं ही बीचं प्रेझेंट फॉर्म एम इज आर या तिघापैकी एक जण वापरलं जातं आणि पुढे ॲबिलिटी दर्शवणारी इथं ॲडजेक्टिव्ह आहे हे एबल आणि पुढे टू प्लस वर्ब अशी रचना राहते. ही कॅनची समानार्थी रचना. तसंच कॅन सारखंच कॅन नॉट हे तुम्ही नकारार्थी रूपात वापरू शकता. इथं तुम्ही प्रेझेंट इनॅबिलिटी थोडक्यामध्ये एम इज आर नॉट एबल टू किंवा एम इज आर अनेबल टू अशी रचना तुम्ही कॅन नॉटच्या ऐवजी वापरू शकता. कॅनचा दुसरा उपयोग आहे तो म्हणजे परमिशन. मग आता परमिशन देण्यासाठी आणि परमिशन घेण्यासाठी जे गिविंग परमिशन आणि गेटिंग परमिशन. जर तुम्हाला परमिशन हवी असेल तर तुम्हाला कॅन आयची रचना वापरावी लागेल आणि परमिशन द्यायची असेल तर तुम्हाला यू कॅनची रचना वापरावी लागेल. पॉसिबिलिटी इथं स्ट्रॉंग पॉसिबिलिटी दाखवायचं काम कॅनचं आहे. त्यानंतर पोलाईट रिक्वेस्ट ही जर रचना जर बघितली तर तुम्ही याच्यामध्ये कॅन आणि पुढे बघा बरं हे यू कॅन यू प्लीज अशी रचना घेऊन तुम्ही क्वेश्चन मार्क थोडक्यामध्ये वर्बल क्वेश्चन तर वापरायचं आहे. बघा कॅन आयची जर तुम्ही रचना कॅन आय कॅन वी ही रचना वापरली तर हे देखील प्रश्नार्थीच आहे, पण इथं परमिशन मिळवण्यासाठी म्हणजे गेटिंग परमिशन त्यासाठी ही रचना वापरा. पहिलं उदाहरण बघा त्यातलं कॅन आय हॅव अ कोल्ड ड्रिंक प्लीज. कॅन आय आले याच्यामध्ये मग तुम्ही परमिशन घेत आहात तिथं, मग इथं काही परमिशन. शी इज ओव्हर 60 बट शी कॅन स्टील रीड विदाउट ग्लासेस. ही तिची काय आहे प्रेझेंट ॲबिलिटी आहे आणखी नाही ह्या वयातही. ही कॅन कम टुमॉरो तो उद्या येऊ शकतो त्याची पॉसिबिलिटी दाखवलेली स्ट्रॉंग पॉसिबिलिटी याच्यात दिलेली आहे. कॅन यू बघा कॅन आय आणि कॅन यू इथे बघा पुढे कॅन आय परमिशन घेतलेली आहे. कॅन यू हे पोलाईट रिक्वेस्ट बघा जसं विल यू वुड यू आपण मागच्या भागामध्ये अभ्यासले होते. कॅन यू लेंड मी युअर बुक फॉर वाईल याच्यामध्ये पोलाईट रिक्वेस्टचा बोध तुम्हाला झालेला आहे. पाचवं उदाहरण बघा शी कॅन बी. इथे बघा शी कॅन बी अँग्री विथ यू म्हणजे इथं पॉसिबिलिटी व्यक्त केलेली आहे. ही कॅन टाईप दीज लेटर्स याच्यामध्ये प्रेझेंट ॲबिलिटी व्यक्त केलेली मीन्स ही इज एबल टू टाईप दीज लेटर्स. कॅन आय बघा कॅन यू नाही तर काय कॅन आय सिट हिअर म्हणजे तुम्ही परमिशन मागितलेली गेटिंग परमिशन ह्याच्यामध्ये उत्तर मिळतंय. पुढे बघा रिप्लेस द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स बाय युझिंग अन अप्रोप्रिएट मॉडल ऑक्झिलरी. तो रिप्लेस करा मॉडल ऑक्झिलरीने. बघा ही इज एबल टू स्विम इन सी वॉटर. इज एबल टू म्हणजे याच्यामध्ये प्रेझेंट ॲबिलिटी दाखवलेली आहे त्याच्यामुळे इथं तुम्हाला कूड वापरता येणार नाही. उत्तर काय झालं याच्यामध्ये बी क्रमांक ही कॅन स्विम इन सी वॉटर. युअर सिस्टर इज नॉट एबल टू बघा याच्यामध्ये काय आलेलं आहे इज नॉट एबल टू आणि प्रेझेंट इन ॲबिलिटी दाखवलेली आहे. इथे कॅन नॉट इथे फक्त कॅन आणि इथे कूड. मग आता इज नॉट एबल टू हे पूर्ण आता मी याला अंडरलाईन केलेलं नाही आहे अंडरलाईन करून ठेवतो हा पार्ट आहे पूर्ण. याच्याऐवजी तुम्हाला का आपला इथं कॅन नॉट किंवा जर त्यांनी फक्त इज जर त्यांनी फक्त इज आणि नॉटच्या ऐवजी फक्त एबल टू याला जर अंडरलाईन करून दिलं असतं बघा इज एबल टू आणि याच्यामध्ये नॉट आहे तर त्याला तुम्हाला कॅन नॉट घेता आलं नसतं. मग उत्तर काय आलं असतं याच्यामध्ये फक्त कॅन कारण याच्यामध्ये नॉटला अंडरलाईन केलेलं नाही. बघा दोन पद्धतीने याची उत्तर काढता येऊ शकतात. 10व्या क्रमांकात बघा ही इज एबल टू रीड फ्रेंच मीन्स ही कॅन रीड फ्रेंच. आय एम अनेबल टू म्हणजे इनॅबिलिटी दाखवलंय प्रेझेंट इनॅबिलिटी दाखवण्यासाठी इथं काय वापरलंय कॅन नॉट.
चिल्ड्रन कॅन बी अ सोर्स ऑफ ट्रबल. कॅन बी अ सोर्स ऑफ ट्रबल याच्यातून त्यांनी पॉसिबिलिटी व्यक्त केलेली आहे. ही स्ट्रॉंग पॉसिबिलिटी आहे. यू डॅश धिस बुक इश्यूड टुमॉरो. मग मला सांगा यू कॅन टू हॅव अशी रचना घेता येईल का याच्यामध्ये? तर नाही. कॅनच्या नंतर तुम्हाला इन्फिनिटिव्ह हवं आहे, ते पण विदाऊट टू आलं बेस फॉर्म. हे चुकलेलं आहे. कॅन हॅव बघा ही एक रचना बरोबर आहे. आर एबल टू हॅव अशी याच्यामध्ये रचना येणार नाही. बीचं रूप पण आहे, हॅवचं पण आहे, हे होणार नाही. ही रचना येणे. उत्तर काय आलं म्हणजे कॅन हॅव. ही इज व्हेरी वीक ही डॅश टू गेट थ्रू द एक्झामिनेशन. बघा ही इज व्हेरी वीक. ही विल एबल ही रचना होणार नाही, कारण इथं विल बी एबल असं पाहिजे होतं. ते पण नाही होणार, कारण नॉट शेवटी गेलेलं आहे. बी पण नाही याच्यात. बघा ओंट एबल ही पण रचना होणार नाही. ओंट बी एबल ही रचना बरोबर आहे. आणि कॅन आणि एबल हे दोन्ही सोबत वापरले जात नाही, कारण कॅनच्याच अर्थानं आपण एबल हे पुढे ॲडजेक्टिव्ह बीच्या रूपांतर वापरत असतो. कूडचे उपयोग आता आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये बघा कूडचा जो पहिला उपयोग येतो बघा पास्ट जनरल ॲबिलिटी किंवा पास्ट जनरल इनॲबिलिटी दाखवण्यासाठी तुम्ही कुड नॉट वापरू शकता. जनरल ह्या अर्थाने दिले लक्षात ठेवायचे, म्हणजे भूतकाळामध्ये कोणाचीही योग्यता किंवा अयोग्यता दर्शवायची असेल तर तुम्ही कुड किंवा कुड नॉटचा वापर करा. कुडचंच समानार्थी म्हणून वॉज किंवा वर एबल टू ही रचना जरी समजली जात असली तर त्यामध्ये मात्र फरक आढळतो. तो आपण पाहू. कुडचा पुढचा उपयोग आहे बघा पॉसिबिलिटी, पण ती कोणती? प्रेझेंट पॉसिबिलिटी किंवा पास्ट पॉसिबिलिटी दाखवले जाते कुड. कुड प्लस मेन वर्ब वापरलं तर ती प्रेझेंट पॉसिबिलिटी होईल, आणि कुड हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म वापरलं तर पास्ट पॉसिबिलिटीच्या मध्ये आढळते. कुड यू ची रचना जर वापरली तर पोलाइट रिक्वेस्टचा बोध होईल, लक्षात ठेवा. आणि सजेशन दाखवायचं असेल कुड मध्ये तर यू कुड, आय कुड, वी कुड ही रचना घेता येईल. परमिशनसाठी कुड आय ची रचना इथं वापरावी लागेल. बघा ॲट हिज पीक ही कुड bowl at 100 miles per hour. ही कुड bowl बघा ॲट हिज पीक. ही कुड म्हणजे तो त्यावेळेला 100 मैल प्रति आवरनं बॉलिंग करत असत. ही त्याची काय झाली पास्ट जनरल ॲबिलिटी. इथं पास्ट ॲबिलिटी उत्तर आलंय. कुड यू आली रचना बघ. कुड यू पास ऑन द सॉस बॉटल प्लीज याच्यामध्ये पोलाइट रिक्वेस्टचा बोध होतो. बघा आता पण ते रचना कशी आली बघा. विल यू, वुड यू, कॅन यू आणि कुड यू आता ही रचना आलेली आहे. कुड आय हॅव अ कोल्ड ड्रिंक प्लीज यात तुम्ही काय घेतली? परमिशन घेतलेली आहे. डोंट टेक an overdose of sleeping pills, you could easily kill yourself. म्हणजे याच्यामध्ये काय केलेली पॉसिबिलिटी व्यक्त केलेली आहे. ही कुड हँडल द प्रोजेक्ट अलोन ही त्याची काय होती पास्ट ॲबिलिटी होती. 6 नंबरचं बघा. ही हॅज प्लेंटी ऑफ मनी ही कुड बाय एनी लक्झरी कार. आणि ही हॅड प्लेंटी ऑफ मनी ही कुड हॅव बॉट एनी लक्झरी कार. थोडीशी रचनेकडे लक्ष ठेवूया आपण. बघा इथं काय दिलंय ही हॅज आणि इथं काय दिलं बघा ही हॅड. याचा अर्थ काय झालेला आहे ही त्याची पॉसिबिलिटी व्यक्त केलेली प्रेझेंट मधली. मग प्रेझेंट पॉसिबिलिटी दाखवायसाठी ही रचना बघा इथं कुड प्लस मेन वर्ब बेस फॉर्म आपल्याला कुड बाय ही झाली याच्यामध्ये प्रेझेंट पॉसिबिलिटी. आणि ही हॅड प्लेंटी ऑफ मनी मध्ये बघा कुडच्या पुढं परफेक्ट इन्फिनिटिव्ह वापरलं बघा हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. हे झालं याच्यामध्ये पास्ट पॉसिबिलिटी दाखवणारी रचना. याची आणखी उदाहरण आपण पाहूया थोड्या वेळातच. वी कुड गो शॉपिंग म्हणजे एखाद्याने प्रश्न जर विचारला असते की व्हॉट शॅल वी डू दिस इव्हिनिंग. आज काय करायचं आपण तर वी कुड गो शॉपिंग दिस इव्हिनिंग असं उत्तर त्याच्यामध्ये देता आलं असतं. म्हणजे याच्यामध्ये सजेशन व्यक्त केलेलं आहे. यू कुड जॉईन अ जिम टू रिमेन फिट म्हणजे एखादा प्रश्न विचारला असता की व्हॉट शॅल आय डू टू रिमेन फिट. लगेच आपण त्याला सल्ला दिला असता की यू कुड जॉईन अ जिम टू रिमेन फिट म्हणजे हे सजेशन त्याला दिलेलं आहे. कुड यू रचना परत आलेली बघा प्रश्नार्थी आहे. कुड यू ड्रॉप मी ॲट द बस स्टॉप. याच्यामध्ये तुम्ही काय केलेलं पोलाइटली त्याला रिक्वेस्ट केली आहे. डॅश यू प्लीज बघा वरते मे यू, कुड यू, शुड यू, हॅड यू अशा रचनेमध्ये फक्त काय चालणार इथं कुड म्हणजे उत्तर काय पाहिजे इथं
Could you please lower the volume? I am getting disturbed. Replace the underlined part of the sentence by using appropriate modal auxiliary. यामध्ये बघा she was able to इथं काही could हे उत्तर झालं आहे. Filling the blanks with could plus verb म्हणजे हे प्रेझेंट पॉसिबिलिटी दाखवणार आहे आणि हे पास्ट पॉसिबिलिटी दाखवणार आहे. याच्यामध्ये पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन जर असते तर त्यामध्ये बघा बरं रचना आली असती कुड हॅव प्लस बीचं थर्ड फॉर्म आणि त्याच्या पुढे ऍक्शन वर्बचं थर्ड फॉर्म ही पॅसिव्हची रचना आली असते. इथे पॅसिव्हची रचना घ्यायची असती तर तुम्हाला कुड बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म घेता आले असते. आय एम फिलिंग टोटली एक्झॉस्टेड बघा बरं याच्यामध्ये am feeling यावरून तुम्हाला प्रेझेंट टेन्सचा बोध होतोय त्याच्यामुळे उत्तर काय आलं could collapse. I could collapse any moment. If you had not fastened बघा इथं had past फॉर्म आलेला आहे past tense आलेलं आहे. The seat belt you could have been fined 1,000 rupees. If you keep हे बघा प्रेझेंट टेन्स आलेलं आहे. If you keep the volume so high the sound could disturb the child. तुम्हाला क्लॉज मध्ये कुठं ना कुठं हिंट मिळेल टेन्सची. माय डोअर्स आर ऑलवेज ओपन इथे बघा आर प्रेझेंट टेन्स आलेलं आहे त्याच्यामुळे यू कुड कम टू मी वेन एव्हर यू लाईक. वाय डीड यू गो टू अ हॉटेल फॉर युअर डिनर इथं बघा पास्ट फॉर्म आलेला आहे. यू कुड हॅव कम टू माय हाऊस तू येऊ शकला असतास माझ्या घरी. अवर कार वॉज कॉट आले याच्यामध्ये पास्ट फॉर्म आलेला आहे जरी ते पॅसिव्ह असलं तरी पास्ट फॉर्म मध्ये आहे. अवर कार वॉज कॉट इन अ ट्रॅफिक जॅम वी कुड हॅव मिस्ड अ फ्लाईट. ही हॅड प्लेंटी आलं बघा आत्ताच पाहिलं होतं ही हॅड प्लेंटी ऑफ मनी ही कुड हॅव बॉट इन लक्झरी कार. डोंट लेट द चाइल्ड हे तसं प्रेझेंटमध्येच आहे इम्पॉर्टंट सेंटेन्स जरी असलं तरी प्रेझेंट इन्फिनिटिव्हमध्ये असतं. डोंट लेट द चाइल्ड गो आउट बेअर हेडेड शी कुड कॅच अ चिल. पुढे उदाहरण बघा वाय डीड बघा पास्ट फॉर्म परत आलेला आहे. वाय डीड यू पार्क द कार इन द नो पार्किंग झोन. इट कुड बी टोड का इट कुड हॅव बीन टोड तर उत्तर काय इट कुड हॅव बीन टोड. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आलेले बघा याच्यामध्ये बीचं फॉर्म. ही डॅश अ बेटर हाऊस इफ ही हॅड ट्राईड बघा पास्ट फॉर्म आलेला आहे याच्यामध्ये त्यामुळे तर काही कुड फाइंड देणार नाही. मग कुड हॅव फाइंडेड का कुड हॅव फाउंड मग फाइंडचं थर्ड फॉर्म काय याच्यामध्ये फाउंड. लक्षात ठेवायचं हे त्याचं उत्तर झालेलं आहे. केवळ कुड हॅवची रचना पाहू नका. कुड किंवा कुड नॉट हा अर्थ जर घ्यायचा असेल तर बघा पास्ट जनरल ॲबिलिटी दाखवायची असेल तर कुड वापरा. पास्ट जनरल इनॅबिलिटी दाखवायची असेल तर कुड नॉट. म्हणजे भूतकाळामध्ये ही सामान्यतः कोणाचीही आढळणारी ती योग्यता किंवा अयोग्यता दाखवायची असेल तर कुड किंवा कुड नॉटचा वापर करा. वॉज वेअर एबल टू किंवा वॉज वेअर अनेबल टू वापरायचं असेल तर पास्ट ॲबिलिटी किंवा पास्ट इनॅबिलिटी इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन एखाद्या विशेष स्थितीमध्ये एखाद्याची योग्यता किंवा अयोग्यता दर्शवणे. बघा त्यामध्ये आय कुड नॉट याच्यामध्ये जर तुम्हाला वॉज वर एबल टू किंवा अनेबल टू रचना माहीत करून घ्यायची असेल तर तुम्ही थोडीशी एक हिंट लक्षात ठेवायचा की ॲडव्हर्सिटी किंवा कॉन्ट्रास्ट किंवा रिझल्ट दाखवणारे कंजंक्शन्स तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये बघा बरं वाक्यात जर तुम्हाला दो अल्दो बट इवन इफ यासारखे कंजंक्शन्स जरी माहीत असले तरीही तुम्हाला वॉज वेअर एबल टू किंवा अनेबल टू वापर करता येईल. बघा आय कुड नॉट मीट हिम पर्सनली जरी मी त्याला भेटू शकलो नाही बट आय वॉज एबल टू स्पीक टू हिम ऑन द फोन पण मी त्याला बोलू शकतो फोनवर. इवन दो इवन इफ आलंय बघायच्यामध्ये रचना इवन दो ही हॅड पुल्ड अ लेग मसल ड्युरिंग प्रॅक्टिस ॲट द नेट्स ही वॉज एबल टू त्याची विशेष लक्षात ठेवा त्या परिस्थितीमधली त्याची विशेष योग्यता दाखवलेली ही वॉज एबल टू प्ले द मॅच. दे रीच्ड देअर डेस्टिनेशन विदाउट एनी कॅज्युअलिटीज बिकॉज द पोलीस डॉग्स वर
एबल टू डिटेक्ट ऑल द लँडमाइन्स. ही त्यांची काय होती, विशेष योग्यता होती त्या परिस्थितीतली. द पेपर वॉज सो डिफिकल्ट. बघा, पेपर एवढा अवघड होता दॅट नो स्टुडंट, म्हणजे मी सुद्धा, म्हणजे कोणत्याच विद्यार्थ्याला सोडवता आलेला नाही. म्हणजे पास्ट इनॅबिलिटी दाखवायसाठी यांनी इथं पुढचा वापर होईल, लक्षात ठेवा. कारण नो मध्ये नकारार्थी याच्यामध्ये आलेला, त्याच्यामुळे परत तुम्हाला कुड नॉट घेता येणार नाही. याच्याकडे लक्ष ठेवा. नो स्टुडंट कुड स्कोर फुल मार्क्स. एकालाही पूर्ण मार्क घेता आले नाही. द विजिबिलिटी वॉज पुअर बिकॉज ऑफ थिक फॉग. फॉग म्हणजे धुके. द विजिबिलिटी वॉज पुअर बिकॉज ऑफ थिक फॉग, बट बघा याच्यामध्ये आलं आहे, बघा हे ॲडव्हर्सिटी दाखवणारं कंजंक्शन आहे. बट वी वर एबल टू रीच द एअरपोर्ट इन टाइम. आम्ही मात्र तिथं वेळेवर पोहोचलो. वेन आय रीच द कॉलेज द एक्झामिनेशन हॅड ऑलरेडी बिगन. फॉर्च्युनेटली आय डॅश परस्वेड द सुपरवायझर टू अलाउ मी टू टेक द पेपर. म्हणजे इथं तुम्ही त्या परिस्थितीमधली योग्यता दर्शवलेली आहे. आय वॉज एबल टू परस्वेड. प्रत्येकाचंच ते ऐकतात असं नाहीये. आय डॅश वर्क ऑन द कॉम्प्युटर बिकॉज मोस्ट ऑफ द फाईल्स हॅड गॉट करप्टेड. आता हे करप्ट झालेले असतील फाईल्स तर कोणालाही काम करता येत नाही. मीन्स आय कुड नॉट, म्हणजे हे काय झालं याच्यामध्ये पास्ट जनरल इनॅबिलिटी. यावर परीक्षेत आलेली उदाहरणं बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. द लेक्चरर कुड नॉट अंडरस्टँड द क्वेश्चन. आधी पास्ट जनरल ॲबिलिटी किंवा इनॅबिलिटी होऊ शकते. आय कुड गेट माय BA डिग्री अल्दो. बघा याच्यामध्ये आलं, याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट दाखवणार आलेलं आहे. मग त्यावेळेला तुम्हाला इथं कुड रचना वापरता येणार नाही. बघा, आय वॉज एबल टू गेट माय BA डिग्री अल्दो आय गॉट इल 2 weeks बिफोर द एक्झामिनेशन. म्हणजे ह्याच्यातलं करेक्ट आहे. मग आता ओनली सी उत्तर येतात आहे का करेक्टमध्ये, बघा बरं, तर कुठंच नाही आहे, ओनली सी. मग A and C आहे का, बघा बरं, A and C हे आन्सर याच्यात मिळालेलं आहे. याच आधारावर आणखीन एक उदाहरण मी तयार केले बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्स. द पेपर वॉज सो डिफिकल्ट दॅट नो स्टुडंट कुड स्कोर फुल मार्क्स. आताच आपण पाहिलं बघा बरं, अवघड असल्या कारणानं कोणालाच मिळाले नाही, हे याच्यातलं करेक्ट आहे. द विजिबिलिटी वॉज पुअर बिकॉज ऑफ थिक फॉग. दाट धुक्यामुळं काही दिसत नव्हतं. बट वी वर, बघा ही दाखवली की नाही, बट वी वर ॲडव्हर्सिटीमध्ये वर एबल टू रीच द एअरपोर्ट इन टाइम, हे पण करेक्ट आहे. द विजिबिलिटी वॉज पुअर बिकॉज ऑफ थिक फॉग बट वी कूड, ह्याच्यामध्ये हे चुकलेलं आहे, ॲडव्हर्सिटीमध्ये कुड चालणार. मग A B उत्तर आहे का, येस, पहिल्याच नंबरचं